शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पेरणीसोबत कोणते खत वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, यावर्षी खताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आपल्याला दिसत आहे. तर त्यामुळे 4 ते 5 पर्याय खताचे आपण सांगणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका खताचा आपल्याला सोयाबीन पेरणीसोबत वापर हा करायचा आहे. आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी नत्र हे खूप कमी प्रमाणात दिल्या जाते, कारण की सोयाबीन हे द्विदल वर्गीय पीक आहे आणि याच्या मुळावर गाठी असल्यामुळे हे हवेतूनच नत्राचं घेते. त्यामुळे सोयाबीन पिकाला खत देताना आपल्याला नत्र कमी असणाऱ्याच खताचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्फुरद आणि पालाश हे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाला लागते. त्याच व्यतिरिक्त सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण असल्यामुळे या पिकाला आपल्याला सल्फरचे प्रमाण देणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जर बघितले तर आपल्याला 14-35-14 याचा एकरी 1 बॅगप्रमाणे आपण वापर हा करू शकतो. जर शेतकरी मित्रांनो हे उपलब्ध नाही झाले तर 12-32-16 याचा एकरी 1 बॅग याप्रमाणे वापर करू शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो 10-26-26 याचा एकरी 1 बॅग याप्रमाणे आपण सोयाबीन पेरणीसोबतच आपण याचा वापर करू शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो 20-20-013 याच्यासोबत 25 किलो पोटॅश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश याचा एकरी 1 बॅगप्रमाणे आपण वापर करू शकतो. किंवा 24-24-08 आणि याच्यासोबत 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे 24-24-08 एक बॅग घ्यायची आणि याच्यासोबत 25 किलो पोटॅश घ्यायचा. किंवा 20-20-013 एक बॅग घ्यायची आणि याच्यासोबत आपल्याला 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आपण याचा वापर करू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, यासोबतच आपल्याला सल्फर याचा एकरी 10 बॅग याप्रमाणे वापर हा करायचा आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे खत सुरुवातीला सांगितले 14-35-14, 12-32-16, 10-26-26 याच्यासोबत आपल्याला सल्फर एकरी 10 प्रमाणे वापरायचे आहे. आणि जे 20-20-013 आणि 24-24-008 आहे यामध्ये सल्फर वापरायचे काम नाही, कारण की त्यामध्ये ऑलरेडी 13% आणि 8% सल्फर आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्याचं आहे. धन्यवाद.